हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. काजू बाउल ड्रायफ्रूट्स, काजू कतली बाउल ड्रायफ्रूट्स असं मी याला नाव दिलेलं आहे. आता तुम्ही ठरवा याला काय नाव ठेवायचं. तर बघा, ही एक असे सुंदर अशी मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर चला, काजू घेतलेली आहे मी साधारणचे 250 ग्राम. जवळजवळ 5 तास भिजवा. मला वेळ नव्हता एवढा, कारण मला पप्पालाचा नैवेद्य बनवायचा होता. तर मी 1 तास भिजवले, म्हणून थोडीशी दूध टाकली आहे. ह्याच्यामध्ये दूधची पण गरज भाजणार नाही आहे. 4-5 तास जर तुम्ही भिजवलं तर. अशी 1 वाटी साखर घेतलेली आहे. त्यात इलायची टाकून ह्याला अशी बारीक करून घेतलेली आहे. आता थोडं तूप टाकून ह्या भांड्यामध्ये फक्त मी 1 मिनिट असं काजूचं जे पेस्ट बनवलंय ते टाकून घेते. पुन्हा ह्यातून मी काढून दुसऱ्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे. हे कशासाठी मी तुम्हाला पुढे सांगते. हे बघा, आता मी दुसऱ्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहे. अशी ही व्यवस्थित त्याला मिश्रण एकजीव होईपर्यंत, त्याचं व्यवस्थित असं तूप सुटेपर्यंत त्याला कंटिन्युअसली हलवत राहा. लक्षात ठेवा, फ्लेम मात्र मीडियम हाय पाहिजे. जास्त बारीकही नका करू आणि फुलही नका करू जास्त. तर अशा प्रकारे कंटिन्युअसली असं हलवत राहा. जितकं वेळ बॅटर सगळं एकजीव होत नाहीये व्यवस्थित, तेव्हापर्यंत अशीच करा. हे बघा, अशा प्रकारे हे बघा. याला तुम्ही काय म्हणता, काय नाव ठेवता तुम्ही ठरवा. मी असं ह्याला काजू बाउल ड्रायफ्रूट्स, काजू कतली बाउल ड्रायफ्रूट्स असं मी नाव दिलेलं आहे ह्याला. ह्याच्यामध्ये 1 वाटी साखर पूर्ण टाकून घ्या. असे पुन्हा त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. आणि हो, माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडलं तर लाईक देखील करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही बनवून एकदा. बघा, असं साखर देखील त्यामध्ये जसं व्यवस्थित मुरलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे. आता मी एका ताटामध्ये त्याला ट्रान्सफर करते. तुम्ही असे ह्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित असं राऊंड पसरून त्याला असं स्क्वेअरमध्ये कट पण करून खाऊ शकता. तर मी ह्याला आकार थोडा वेगळा दिलेला आहे. हे बघा, तुम्ही अशा प्रकारे ह्याला राऊंड करून कट करून स्क्वेअरमध्ये काजू कतलीचा आकार देऊ शकता. मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी असं पसरवलेलं आहे. आता त्याच पॅनमध्ये मी थोडासा पिठी साखर थोडंसं राहिलं होतं ते टाकून घेतलेली आहे. तुम्ही आपला रेग्युलर साखर टाकून घ्या थोडीशी, आणि ते व्यवस्थित तिकडे चाचणी तयार होईपर्यंत असे ते ब्राऊन व्हायला पाहिजे. त्यापर्यंत मी इकडे ड्रायफ्रूट्स भाजून घेते. बघा, मी याला तूप वगैरे काही नाही लावला. बदाम, पिस्ता आणि काजू, आणि त्यानंतर मी काळे मनुके टाकलेले आहे. व्यवस्थित त्याला भाजून घ्या. तुम्हाला हवं ते ड्रायफ्रूट्स तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. बघा, अशी आपली पाक तयार झालेली. या पाकामध्ये मी ड्रायफ्रूट सगळे टाकून दिलेली आहे. सगळे असे मिक्स करून घ्या. हे बघा, आता या स्टेजवर मी गॅस बंद करते. आपण करून ठेवलेला काजूचा कतलीचा जो तयार झाला होता मिश्रण, त्याला असे गोल गोल आकार देऊन सगळे मी ह्या प्रकारे करून घेतलेली आहे. म्हणून मी याला बाउल म्हणून नाव दिलेलं आहे. आता बघा, मी शुगरमध्ये जे कोट करून ठेवला होता ना, ते ड्रायफ्रूट सगळे ह्यामध्ये असे टाकून घेतलेले आहे. आणि हो, जे मी भांड्यामध्ये ज्यावेळी हे करत होते ना, ते पलटून घेतलेली आहे ना, ते कशासाठी, तर हे असं मला असं खाली चिटकलेलं जे एक लाईन आहे ना, ते काढून घ्यायचं होतं, म्हणून मी तसं केलेलं आहे. हे बघा, त्याच्यावर सगळे मी ठेवलेलं आहे. आता यावर मी थोडंसं साखरचं असं एक झारीच्या मदतीने साखर जे आहे ना स्प्रिंकल करते अशी.
ह्याने आणखीन टेस्टी पण लागतात आणि बघायलाही सुंदर दिसतात. तर माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. फार सोपी रेसिपी आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तर बघा अशी ही आपली काजू कतली बाउल ड्रायफ्रुट्स हे तयार झालेले आहेत. हे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मी बनवला होता संध्याकाळच्या टायमाला. सगळ्यांना आवडलं. तुम्हाला कसं वाटलं मला कळवा. थँक्यू.